राज्यामध्ये अंमली पदार्थांविरोधामध्ये पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहिमा राबवल्या जात असताना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गावठाण येथे कोपरगाव तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कडक कारवाई करत गांजाची जिवंत झाडे जप्त केली आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची लागवड उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीविरोधातील ही तालुका पोलिसांची महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे। कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे सुरेगाव गावठाण येथे संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला असून कारवाई दरम्यान गांजाची जिवंत झाडे आढळून आली। जप्त करण्यात आलेल्या झाडांचे वजन केले असता ते 22 किलो भरले असून त्याची अंदाजे किंमत 3,31,500 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी संजय महिपत राजपूत वय वर्ष 45 राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव याला ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान ही लागवड किती दिवसांपासून सुरू होती, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, गांजाची विक्री अथवा तस्करी केली जात होती का, याचा सखोल तपास कोपरगाव तालुका पोलिसांकडून सुरू आहे। आपल्या परिसरामध्ये जर कोणी गांजाची शेती करत असेल तर गांजा विक्री करत असेल किंवा गांजा ओढत असेल तर अशा व्यक्तींची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना द्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले। पोलीस स्टेशनला हजर असताना आज रोजी एक गोपनीय माहिती प्राप्त झाली की सुरेगाव गावठाण तालुका कोपरगाव या ठिकाणी राहणारा संजय महिपत राजपूत नावाचा व्यक्ती त्याने आपल्या घराच्या शेजारी गांजाची काही झाडं लावलेली आहेत आणि अशा पद्धतीची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याची खातरजमा केली आणि ज्यावेळेस आम्हाला त्याचा विश्वास बसला त्यानंतर जो काही पंचनाम्याची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे सरकारी पंच, माननीय तहसीलदार साहेब आणि इतर बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत NDPS गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने त्याच्या तयारीनिशी आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी जाऊन खातरगी केली असता तिथं गांजाची जिवंत झाडं आम्हाला आढळून आली। पंचासमक्ष ती झाडं आम्ही ते ताब्यात घेतली, त्याचं वजन केलं असता 22 किलो 100 ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। सविस्तर पंचनामा प्रक्रिया करून सदर जो आरोपी आहे संजय महिपत राजपूत याला ताब्यात घेऊन आणि सदरचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आणलेला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मी आपल्या माध्यमातून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावकऱ्यांना, नागरिकांना विनंती आवाहन करेन की अशा पद्धतीचं कोणी गांजाची शेती करत असेल, गांजाची झाडं लावली असतील किंवा सुका गांजा विकत असतील किंवा कोणी पिणारी लोक असतील तर त्याच्या संदर्भानं निर्धास्तपणे पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला त्या लोकांवर कारवाई करणं सोपं जाईल। तरी संपूर्ण कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ, जयदीप गवारे, राम खारतोड आदींसह पथकाने केले आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।